दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री गुरुदेव दत्त। आमचे इथे एक नवीन मंदिर बनलेलं आहे। मंदिर होतं पण ते पाडून आम्ही दुसरं एक नवीन मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे। तुम्ही बघू शकता। आज या ठिकाणी पालखी सोहळा मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आलेली आहे। पालखी या ठिकाणी वीणा वगैरे घेऊन कलश घेऊन या ठिकाणी आम्ही सगळ्या शाळेतून या ठिकाणी पालखी मिरवणूक काढलेली होती। सगळ्या लेडीज वगैरे सगळ्या सहभागी झाल्या होत्या, छोटी मुलं वगैरे। खूप छान वाटलं। खूप दिवसातून हा क्षण अनुभवायला भेटला, पाहायला भेटला। त्या सगळ्या गोष्टी कशा ना गावीच बघायला किंवा अनुभवायला भेटतात। बघू शकता इथे खूप छान असा डान्स वगैरे पण चालू आहे। खूप छान वाटलं आज या सगळ्या गोष्टी करताना। बघू शकता तुम्ही छोटी मुलं, सगळ्या बायका वगैरे फुगड्या वगैरे खेळत आहेत। खूप 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 आनंदी होते सगळ्याजणी। बघू शकता आहे आमचं मंदिर। आतून तर तुम्हाला नक्की दाखवेल। आज फक्त बाहेरूनच काढलेलं आहे कारण खूप गर्दी होती आणि म्हणजे सगळं आनंदाचा क्षण वगैरे म्हणजे सगळं वातावरणच असं होतं। बघू शकता तुम्ही ते बायका वगैरे फुगड्या खेळतात। आपल्याकडे प्रथा असते की फुगड्या खेळल्यानंतर आपण एकमेकांच्या पाया पडतो। तेच आम्ही देखील फॉलो केलं। खूप खूप छान वाटलं, सांगू शकत नाही शब्दामध्ये। कारण मला या गोष्टी खूप आवडतात आणि खूप वर्षातून ह्या अनुभवायला भेटल्या मला। या सर्व गोष्टी मी गावी ॲक्च्युली केल्यात, पण इथे शहरात आल्यानंतर मला या गोष्टी मिळतच नव्हत्या करायला, कारण गाव ते गाव असतं ना। बघू शकता किती छान सगळेजण खेळत आहेत। मस्त। आज गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस। खूप छान वाटतंय। चला तर मग वेगवेगळ्या रेसिपीज असतील, असे वेगवेगळे व्लॉग्स असतील, तर अजून भरपूर काय आपल्या चॅनलवरती आपण अपलोड करणार आहोत। तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।